आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीचा जोरदार राजकीय धुमशान सुरू झाले। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झाले। त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं। कोकणात महायुती जोरदार बॅनर वॉर। राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंतांच्या पाली या गावात भाजपनं लावलेलं हे बॅनर। या भल्या मोठ्या बॅनरवर भाजप खासदार नारायण राणेंचा फोटो झळकतोय। सिंधुदुर्गापाठोपाठ आता रत्नागिरीतही महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर रंगलेलं दिसतंय। उदय सामंत आणि किरण सामंतांचा फोटो असलेला हा बॅनर सिंधुदुर्गात झळकला होता। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, अशी डायलॉगबाजी त्यावर होती। सामंत समर्थकांच्या डायलॉगबाजीला राणे स्टाईलनं उत्तर देणारा भाजप समर्थकांचा बॅनर आता रत्नागिरीच्या रस्त्यांवर झळकतोय। दरम्यान माझ्या घरासमोर बॅनर लावल्यानं मला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। बॅनर वॉर, ट्विटर वॉर याला मी कधीही थारा दिलेला नाही। ज्यांना कोणाला असं वाटत असेल की माझ्या घरासमोर बॅनर लावल्यामुळे त्यांना सुखानं झोप लागणार आहे, त्यांनी अजून 4 बॅनर लावले तरी मला फरक पडत नाही। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना बॅनरबाजीतून डिवचत असताना उदय सामंतांनी काहीशी सामंजस्याची भूमिका घेतली आहे। हा बॅनर शिवसेना ठाकरे गटासाठी असल्याचा दावा सामंतांनी केलाय। जो बॅनर तिथं माझ्या घराच्या समोर रस्त्यावर लावलेला तो माझ्यासाठी नाहीच आहे, असं जर मी समजून तो उभाटासाठी असं समजलो तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि मला माझ्या घरावर जरी बॅनर कोणी आणून लावला तरी काही फरक पडत नाही। शेवटी मी राणे साहेबांच्या वयाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनुभवाचा नेहमी आदर करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणी अजून 4 लावावी किंवा माझ्याकडे 10 अजून पाठवून दिले तर मी अख्ख्या घरापर्यंत लावतो, मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतला संघर्ष टाळण्याचा उदय सामंतांचा प्रयत्न आहे। मात्र लोकसभा निवडणुकीतच राणे विरुद्ध सामंत यांच्यात राजकीय शिमगा रंगलाय। नारायण राणे खासदार झाल्यानंतर त्यात आणखी भर पडली आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरीत रंगलेली बॅनरबाजी हे कोकणातल्या धुमशानाचं जिवंत उदाहरण। रायगडवरून प्रफुल्ल पवारसह उमेश परब, झी 24 तास, रत्नागिरी, सिंधुदुर्ग।